मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडणारा आरे कॉलनीतला रस्ता आणि या रस्त्याला जोडणारे विविध पाडे आणि कॉम्प्लेक्सच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। आरे कॉलनीतल्या या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं। पावसाळ्यात मुंबईकरांना दोन मोठ्या समस्यांना नेहमी सामोरे जावं लागतं। एक म्हणजे सकल भागांमध्ये रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि दुसरं म्हणजे रस्त्यांवर पडलेले खड्डे। मी सध्या आहे पश्चिम उपनगरात, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव आरे कॉलनीमध्ये मी सध्या आहे। आणि आरे कॉलनीमध्ये जर आपण बघितलं तर हा जो मुख्य रस्ता आहे तो जरी सीसीचा बनलेला असला तरी बाजूचे रस्ते जर आपण आजूबाजूचे बघितले तर संपूर्णपणे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशी स्थिती काही भागामध्ये एसवी रोडची आपल्याला पाहायला मिळते। अशी स्थिती जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे त्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळते आहे। आणि या रस्त्यांवरून जे उपनगरातील नागरिक आहेत त्यांना वाट काढत पुढे जावं लागतं आहे। हा रस्ता PWD आणि मुंबई महानगरपालिका अशा दोघांच्या जंक्शनवर असलेला हा रस्ता आहे, त्यामुळे याची जबाबदारी देखील निश्चित करणं गरजेचं आहे। जर आत्ता बघितलं तर अगदी मोठमोठे खड्डे आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत। पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आपल्याला खड्डे पाहायला मिळत आहेत। आरे कॉलनीच्या परिसरामध्ये तर प्रत्येक रस्ता हा खड्डेमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे या रस्त्यांवरून वाट काढताना मुंबईकरांची मात्र दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।